हॅलो. मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही चाललो आहे तिरुपती बालाजीला. आम्हाला पोचायला वाजले होते 1:30 आणि आम्हाला 2 वाजेपर्यंत रूम मिळून गेलेला होता आणि आम्ही फक्त 3:30 पर्यंत झोप काढली आणि त्यानंतर आम्ही तिरुपती बालाजीचे दर्शनाचे तिकीट घेण्यासाठी वरती जाणार होतो. त्यामुळे आम्ही 3:30ला उठून वरती जायला निघालो. हा मॉर्निंग व्ह्यू आहे तिरुपती बालाजीचा. सकाळी सकाळी पण इतकी गर्दी होती बालाजीला आणि गाडी चेकिंग वगैरे करता करता आम्हाला 4-4:30 होऊन गेलेले होते. खूप स्ट्रिक्टली गाडी चेकिंग होते, बॅगा चेकिंग होतात आणि आपली स्वतःची पण चेकिंग ते करतात. आता चालू आहे गाडी चेकिंग. सर्व गाड्या थांबल्या आहेत. खूप जास्त ट्रॅफिक आणि गर्दी आहे. आमची दर्शनाची पावती काढून झाली आणि आता आम्ही रिटर्न चाललो आहे रूमला फ्रेश होण्यासाठी, अंघोळी करण्यासाठी, कारण आम्ही झोपेतून उठून तसेच गेलो होतो पावती घेण्यासाठी. आम्ही फ्रेश झालो आणि दर्शनासाठी निघालो. आम्ही 8:30ला रूमला आलेलो होतो. 9:30पर्यंत आम्ही वर गेलो आवरून आणि 10:30ला आमचा दर्शनाचा टाईम होता. जवळपास 30-37 तासांची वेटिंग लाईन होती. खूप जास्त गर्दी होती. तिरुपतीला कायमच गर्दी असते, पण आम्ही जुगाड लावलेला होता त्यामुळे आमचं 2 तासाच्या आत दर्शन झालं आणि खूप छान व्यवस्थित दर्शन झालं. काहीच घाई गडबड झाली नाही, मुलांचे हाल झाले नाही आणि मोबाईलला लावून नव्हता त्यामुळे आम्ही मोबाईल गाडीतच ठेवलेले होते. त्यामुळे मंदिराचे आसपासचे क्लिप्स काही मला घेता आले नाही. आता आम्ही उतरून आलो आहे खाली. आम्ही परत रूमला आलो, साड्या वगैरे चेंज केल्या आणि निघालो जेवण करण्यासाठी. तिरुपतीत जेवण करून वगैरे आम्हाला 8 वाजले होते आणि आता आम्ही निघणार आहोत कोल्हापूरसाठी. जवळपास 800-850चा रन आहे आणि आम्ही जास्त रात्रीचा प्रवास करत नाही मुलांमुळे. त्यामुळे दुसरा दिवस आमचा पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार आहे. त्यानंतर आमचं कोल्हापूर दर्शन होईल. चला गाईज, आजसाठी एवढंच. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा आणि नेक्स्ट व्लॉग पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.